47 साली स्वातंत्र्य झाला, देश स्वतंत्र झाला तरी भारतातील काही संस्थानिक भारतामध्ये विलीन झाली नव्हती। असाच एक संस्थानिक हैदराबादचा निजाम हा भारतात विलीन होत नव्हता, भारतात सामील होत नव्हता। आणि मग तो भारतात सामील करण्यासाठी, विलीन करण्यासाठी अनेक हुतात्म्यांनी त्या ठिकाणी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं। तसंच मौजे धामणगाव दुमाला तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथील हुतात्मा शाहीर लाला वाघमारे यांनी निजामाच्या हद्दीमध्ये जाऊन, निजामाच्या प्रदेशामध्ये जाऊन तिथल्या लोकांची जनजागृती करत असताना आपल्या पोवाड्यामधून तिथल्या लोकांना भारताबद्दल प्रेम निर्माण झालं। प्रेम निर्माण करण्यासाठी त्यांनी आपल्या पोवाड्यातून त्या ठिकाणी त्यांना उपदेश केला आणि त्यामुळं त्या हैदराबादच्या निजामाला त्यांचा राग आला, क्रोध आला आणि त्यांनी आपले सैन्य पाठवून, आपले पोलीस पाठवून त्यांना पकडलं। आणि पकडल्यानंतर काटी तालुका तुळजापूर या ठिकाणी 2 दिवस त्या ठिकाणी जमिनीमध्ये पुरून ठेवलेलं आहे। त्यांचं नुसतं मुंडकं ठेवलेलं होतं आणि ते म्हणत होते की भारत मातेचा विजय करू नका, भारत मातेबद्दल काही बोलू नका, आम्ही तुम्हाला सोडून देतो। पण त्याही परिस्थितीत लालासाहेब वाघमारे भारत माता की जय म्हणत होते। आणि मग त्यानंतर त्या निजामाच्या पोलिसांनी त्यांना हाल करून मारलेला आहे। आणि त्यांच्या स्मरणार्थ मौजे धामणगाव दुमाला या ठिकाणी हा स्तंभ उभारलेला आहे। या ठिकाणी इथं हुतात्मा स्मारक त्या ठिकाणी बांधलेलं आहे। या ठिकाणी आम्ही सर्वजण एवढं बंद करा करण्यासाठी आमच्या मराठवाडा मुक्ती संग्राम स्मृती दिनाला अभिवादन करण्यासाठी आमच्या गावातील सर्व तरुण मंडळी, सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहे। त्यांच्याबद्दल आम्ही सतत त्या ठिकाणी विनम्र आहोत।